एक मोठी बातमी, खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय। तिन्ही पक्षाच्या तंगड्या एकमेकात अडकलेल्या आहेत। मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होत नसल्यानं हा निशाणा साधण्यात आलाय। राऊतांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्रीपदाचं सूत्र ठरवावं लागतं असं बावनकुळेंनी म्हटलंय। युती असल्याने गोष्टींना वेळ लागतो, विचार करून निर्णय घ्यावा लागतो असंही या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। तीन पक्षाच्या आघाडीला युतीला सैतानी बहुमत मिळालं आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला साधारण 140 जागा आहेत असं मी मानतो, त्यांचे इतर सगळे मित्र पक्ष वगैरे पकडून। तरी जर राज्याला मुख्यमंत्री लाभला नसेल तर तीन पक्ष जे आहेत, अजित पवारांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदेचा पक्ष असेल, देवेंद्रजींचा पक्ष असेल, यांचं तंगड्यात तंगडं अडकलेलं आहे आणि एकमेकाच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहे। कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो, कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रिपद, आमच्याकडे कुठले मंत्रिपद, अजितदादाकडे कुठले मंत्रिपद, किती आकडा असेल, त्या पोर्टफोलिओ काय असेल, पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे, म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे, हे सर्व सूत्र तयार करावं लागतं। नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे, तर या सर्व सूत्रात पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं। मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल, पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।